स्टेडियमचं डेव्हलपमेंटचं बरंच काम यांनी केलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून हा व्यक्ती याच्या थकीत बिलासाठी परेशान होऊन इकडे तिकडे फिरतोय. मंत्री संत्री इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी अर्ज विनंत्या करून हा व्यक्ती परेशान झालेला आहे. बालेवाडी स्टेडियमचं जे काम या व्यक्तीला मिळालं त्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी या व्यक्तीने इकडून पैसे घे तिकडून पैसे घे व्याजाने घे असं कर्ज काढून ह्या व्यक्तीने ते काम केलेलं आहे. आणि न्यायाच्या अपेक्षेपोटी जर आता कोर्ट कचेरी करत गेला तर ह्याच्याकडे तेवढा खर्च नसणार आहे. म्हणून आपल्या पत्रकार बांधवांकडे ही व्यक्ती याचनेसाठी आलेली आहे. पुढील सर्व विषय ते सांगतील. माझं नाव आनंद तुकाराम कांबळे. मी बालेवाडीमध्ये एक 6 ते 7 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचो. तिच्या असल्यामुळे जास्त जवळचे अधिकारी असल्यामुळे त्यांनी मला कामं देत गेले आणि मी 7 ते 8 वर्ष तिथं काम केलेले कष्टाने. शिवाय मी काम असं नाही केलं, मी गटाऱ्यांची कामं केलेत, हात घालून घाण काढलेले, बाथरूमचे केलेत, प्लंबिंगचे केलेले, ड्रेनेज लाईनचे केल्यात, टाकींचे केल्यात, वॉटरप्रूफिंगचे केल्यात, सगळे कामं केलेले, रात्रंदिवस कामं केलेले. एवढं करून देखील त्यांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे. बिलांसाठी मला त्यांनी त्रास दिलेला आहे. बिलांसाठी त्रास देण्याचं त्यांनी काय केलेलं आहे की मला काम करून घेतलं त्यांनी मायापासून. कमीत कमी त्यांनी मायापासून 3 वर्ष काम केलं. 3 वर्ष त्यांनी मला बिल काहीच नाही दिलं. 2020, 2021, 2022 त्यांनी बिलच नाही दिले. मग ते मला कामं द्यायचे, हे जर काम नाही केलं तर आम्ही तुमचं बिल पुढचं काढणार नाही, आधीचं बिल तुम्ही हे काम करा. नंतर त्याला असं सांगायचे की त्या पुढचं अजून एक काम करा. असं करत करत त्यांनी भरपूर कामं दिले. मग किरकोळ बिल काढायला लागले, कधी 1 लाखाचं कधी 1.5 लाखाचं असं ते बिल द्यायला लागले मला. ते त्याच्यानंतर मला त्याला आता त्यांना त्रास झाला मला लय की बाबा आपले एवढे दिवसापासून पैसे आहेत, मी ह्याच्याकडून पैसे घेतले, याचाने घेतल्यात, बायकोचे डाग घाण ठुले, समधीकडून उचले पाचले पैसे घेतले. आता हे पैसे आपण हे लावलेले 19 लाख रुपये, संपूर्णपणे 19 लाख रुपये लावले होते मी. फक्त मी त्यांना काय म्हणलं की माझ्या कामाचा जो काय मोबदला झालेला आहे ते तुम्ही द्या मला. वारंवार त्यांना काम चालू असताना सांगायचं. तर वारंवार त्यांचा एकच प्रश्न असायचा की तुम्ही कुलकर्णी साहेबाची सही आणा तरच आम्ही बिल देणार. कुलकर्णी साहेबाकडे गेले, कुलकर्णी साहेबाचा एकच प्रश्न असायचा की तुम्ही माझ्याकडे काम केलं का. जरी की नाही केलं तरी मी सांगितलं तर मी तुम्हाला त्याचे पैसे देतो म्हणायचा. तर मला बिल करण्यासाठी मला पैसे हवे, कधी 10,000 कधी 20,000. हे माझ्याने शक्य नव्हतं, कारण का मी काम भरपूर केलेलं होतं आणि सगळे पैसे कामात लावल्यामुळे सगळा टोटली मी लॉस झालो. तर मला कसं माहिती आहे, मला जास्त काय बोलता येत नाही, आता काय बोलत ते कळत नाही. पण जे माझ्या मनातल्या भावना आहेत, जे माझ्या संगती घडले, मी तुम्हाला ते सांगतो. मी जातीने दलित समाजाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी जातीने दलित समाजाचा आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर अन्याय केला का काय केला ते माहीत नाही, पण त्यांनी माझ्यावरती संपूर्णपणे अन्याय केलेला आहे. ह्युमन राईट फुटबॉल बालेवाडीला 2022 बरोबर का. त्या काळामध्ये काय झालं माहिती आहे का की त्या काळामध्ये इमर्जन्सी त्यांनी कामं देत गेले की तुम्ही करा म्हणून. आणि ते जवळच्या असल्यामुळे समजा अधिकाऱ्यांनी सांगितलं. जे चीफ इंजिनियर आहे कुलकर्णी साहेब, आज माहितीच्या अधिकारामध्ये त्यांची माहिती मागितली तर त्यांची खोटी माहिती दिली की ते म्हणले की बालेवाडीमध्ये असा अधिकारी नाहीये कोण, चीफ इंजिनियर असून त्याची खोटी माहिती दिली. मग ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस तिथं सांगितलं की बाबा अशा अधिकाऱ्यांनी माझी फसवणूक केलेली एवढ्या पैशाला. मी काय म्हणलं त्यांना, माझं जे बिल निघतं जास्त ते नका देऊ, पण मी जेवढे पैसे लावल्यात तेवढे मला पैसे द्या. काम करण्यासाठी एक प्रोसेस असते ती तुम्ही फॉलो नाही केली का. ती फॉलो नाही केली ते तुम्हाला सांगतो की इमर्जन्सी मध्ये त्यांनी कामं दिलते. तर आता तुम्हाला वर्क ऑर्डर मी सांगतो, मी तुम्हाला वर्क ऑर्डर न दिल्याचं मी कारण. आता इमर्जन्सी त्यांनी फुटबॉलची मॅच होत्या ह्युमन, तर त्यांनी काय केलं की बाबा इमर्जन्सी मध्ये काम करा म्हणून आता या अधिकारी नाही त्या अधिकारी म्हणून त्यांनी वर्क ऑर्डर टाळल्या होत्या. कोरोनाचा काळ होता, कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यांनी ते समजा गोष्टी टाळल्या. मी काम करत गेलो, नाही म्हणलो नाही मी, मला बी कळलं की बाहेरच्या मॅच इंटरनॅशनल फुटबॉल वर्ल्ड कप आहेत ते मी कामं करत गेलो, त्याच्या आधी मी करत गेलो कोरोनाच्या काळात. मग त्यांना वारंवार असे कामं करून त्यांना बिल मागून थकून गेलो मी. मग नंतर त्याला मी अर्ज भरायला चालू केलं. मंत्र्यात अर्ज भरले, हायकोर्टात अर्ज भरले, समधीकडे अर्ज भरले. तर ते अर्ज भरल्यानंतर मी चौकीला अर्ज केला. चौकीला गेल्यानंतर फक्त तेवढे व्हायचं की ह्यांनी काम केलेले मी ह्यांचे आम्ही पैसे सगळे पैसे देतो, आम्ही ह्यांचे सगळे पैसे देणार जे काय ते. मग ते चौकीत गेल्यावर तेवढंच ते यायचे म्हणायचे आम्ही पैसे देऊन, ते मला अर्धे पैसे द्यायचे, 5.5 लाख असे दिले मला पहिल्या वेळेस. मग त्याच्यानंतर म्हणले की बाबा आम्ही तुमचे जे बाकीचे पैसे आहेत ते आम्ही तुम्हाला 1-2 महिने देतो. 1-2 महिन्याने त्यांनी पैसे नाही दिल्यामुळे मी काय केलं की वापस अर्ज भरायला चालू केलं. मग वापस मग त्यांनी तेच प्रक्रिया केली. 1.5 वर्षानंतर वापस ते बिल दिलं त्यांनी 5.5 लाख रुपये. म्हणजे 5.5-6 असे
11 लाख रुपयांपर्यंत. किती अमाऊंट माझं फक्त लावलेले पैसे 19,70,000 आहेत. बाकी किती आहे? बाकी 7,70,000 आहेत आणि इतर बिल काय माझ्यापाशी त्याचे आहेत. कुठं ओसी आहे, एक ओसीचा पुरावा आहे माझ्यापाशी ते एक. आणि शिवाय महत्वाची गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्याची सही आहे, जो डेप्युटी डायरेक्टर आहे त्याची सही आहे की हे बिल त्यांनी मान्य केलं, एक्स्ट्रा काम केलेलं 10,000 रुपयांनी ते दुसरं काम केलेलं मान्य केलेलं आहे. एक आहे माझ्यापाशी 2-3 असे काय पुरावे की त्यांनी कसं माहिती आहे का, त्याला देखील किंमत नाही दिलेली. आता ते डेप्युटी डायरेक्टर आहे सुहास पाटील म्हणून. हो, आणि त्याच्या आधी होते दुसरे अधिकारी होते, एक संजय मारुती वाळके साहेब. ऐका ना आंबे साहेब, तुम्ही याच्यात उल्लेख केला की म्हणून जातीभेद करतात. काम देताना जाती बघून काम केलं जातं. मग हे त्यांना तुम्ही ते तुम्ही आता मी काढत नाही जात, मी जात काढत नाहीये. काम देताना कोणी जात बघून नाही बघून देत. तुम्ही प्रेस नोट काढताना जातीभेदाचा उल्लेख करता. नाही, जातीवादाचा उल्लेख अशामुळे केला की आजपर्यंत त्यांनी बिल न देण्याचं कारण काय, त्यांनी सांगा की जात आमचं. बघून काम तुम्हाला मग त्यांना मी काय म्हणतो की आज तुम्ही 1.5 वर्षानंतर मला पेमेंट देता काम केलेलं, मला काम केलेलं बिल तुम्ही 1.5 वर्षानंतर देता. बिल मागावं, तुम्ही डायरेक्ट जातीवाद मागितलं तरी ते देत नाही. ते बोलले का तुम्हाला? नाही देत. आता मी गेल्या हप्त्यामध्ये मी आयुक्तांशी जाऊन बोललो. मागासवर्गीय म्हणून तुम्हाला ते देत असं बोलले का? संशय आहे. हा, तसं ते मला एवढं काय माहित नाही, पण मला तसं वाटलं. केलंय ना साहेब. कसं माहितीये का साहेब, मला तसं वाटलं. न देण्याचं त्यांचं कारण काय, मी काम केलं, मला ते बिल देतात पण अर्ध करून त्रास देऊन देतात. बिल वेगळं असतं. डॉक्युमेंटरी प्रूफ्स यांच्याकडे आहेत, आताही सोबत आणलेले आहेत. म्हणजे ह्या व्यक्तीने केलेल्या तक्रारी, त्यानंतर काही ठराविक गोष्टींवर घेतलेली ओसी, हे डॉक्युमेंटेशन यांच्याकडे आहे. तर आम्ही निश्चितच त्याचा उपयोग आणि आधार घेणार आहोत. वर्क ऑर्डर संदर्भात डॉक्युमेंट सांगा. त्यांनी वर्क ऑर्डर नाही दिलेली साहेब. त्यांनी आता मला जे बिल दिलेत का, त्यांनी ते तसेच बिल दिलेले आहेत. त्यांनी जे आता मला त्यांनी फसवणूक केली म्हणतो ना, मी त्याच्यामुळेच म्हणतो की त्यांनी फसवणूक करून ते इमर्जन्सी मध्ये कामं सांगितलेले होते. कोर्टात कसं प्रूव्ह करणार तुम्ही? कोर्टामध्ये पूर्व असं करणार की माझ्यापाशी एक बिल आहे, 2 बिल आहेत माझ्यापाशी तसे की त्यांनी. सी मध्ये पूर्वी 202 प्रमाणे एक कलम होतं, आता BNS अनुसार ते बनवलेलं आहे. आणि ह्या व्यक्तीकडे ते प्रकरण दाखल करण्यासाठी माहिती अधिकार, केलेले अर्ज आणि काही ओसीचे जे बिल्स आहेत त्याच्या आधारे आमची केस पूर्ण होणार आहे. हे बिल मी त्यांना दिलेले होते तेव्हा बी नातं. ग्राह्य धरेल का वर्क ऑर्डर न एका संस्था दाखल करण्यासाठी? पण त्यांनी न वर्क ऑर्डर करताच त्यांनी दिले. गिरते हैं शेर सवार ही मैदान में, वो तीर में क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते हैं. जर समजा त्याच्याकडे नाही का, ते एक मन आहे, सबूत नाही तो क्या ऐसा. म्हणजे आमचं काम आहे, मी आता सांगितलं CRPC 202 प्रमाणे, म्हणजे आमचं काम आहे ते मेहरबान कोर्टाकडे पुटअप करणे. त्यानंतर मग ते कोर्टाचं काम आहे पोलिसांना आदेश करून किंवा संबंधित व्यक्तीला हे करून तपास करण्याची. म्हणजे जर आता प्रत्यक्षदर्शी पुरावे नसतीलच तर ती केस स्टँड होत नाही असं नाहीये. तुमच्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढा आधार आहे, त्याच्या आधारावर सुद्धा ती केस स्टँड होते. तर आम्ही निश्चित प्रयत्न करू, प्रयत्नाने वाळूचे कण ही रमेल. तो प्रयत्न आम्ही 25, आमची 7ची रक्कम असेल तर 7च करणार, 25 करणार नाही, कारण त्याला कोर्ट फीस भरावी लागते. हा, तर आम्ही कुठं बोललो की आम्ही 7चं 25 करणार, आमचं जेवढी आहे तेवढीच करणार आम्ही. हे बिलाचे पुरावे आहेत, ओसी केलेले. हा बरेचदा असं होतं NHC रिलेटेड जी कामं हा, हा. असतात ओके. आणि ते बरेचदा विदाउट वर्क ऑर्डर सुद्धा दिली जातात. तर तशी ही केस तर नाही झालेली आहे. असं उत्तर देतो याच्यावर. बोल. हे बिगर ऑर्डरचं दिलेलं आहे, विदाउट वर्क ऑर्डर काम दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ते प्रश्न कसा आहे की बरेचदा विदाउट ऑर्डर, विदाउट दिलं जातं. टेंडरच्या या कामं केली जातात. या व्यक्तीचं म्हणणं आहे त्यांच्यासोबत एट्रॉसिटी झाली की नाही झाली हे त्याच्यातून आपल्याला काढायचं हा, आहे. वकील साहेब काय सांगतो मी? नाही नाही एट्रोसिटीचं नेमकं काय सांगतो? हा, काम ते केलं. म्हणजे कारण कसं आहे बरेचदा किडनीची कामं असंच दिली जातात. बरोबर आहे. तर बरोबर. atrocities होती का नाही होती डिसाईड होईल ना त्याच्यात. अरे पण मी आता केस बाबतीत आताच बोललो, CRPC 202, मी अॅट्रॉसिटी बोललोच नाही. अॅट्रॉसिटी जे काही असेल ते त्यांनी सांगितलेलं आहे. हो हो, त्याचं उत्तर ते नक्की देतील, कारण संबंधित व्यक्ती ती आहे, संबंधित व्यक्ती मी नाही. वकील तुम्ही आणता. हो, वकील मी आहे, पण मी आता बोललो की मी माझी केस CRPC 202 प्रमाणे पुटअप करणार, मी अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार पुटअप करणार, मी असं नाही बोललोय. तर त्या व्यक्तीवर काय अन्याय झालाय त्याचं उत्तर ते भाष्य छानपैकी करतील.
Direct. हो, तर मग प्रेस नोट इथे आहे त्या व्यक्तीला, हा मग तिथे मी देतो, हे घ्या, देतो की सर, आहे ना. हे माझ्यापाशी बिल आहे. तुम्हाला काय असं वाटलं? असं वाटण्याचं होतात की बाबा ड्रेनेज रिलेटेड जे काही काम असतात, बाकी कामं टेंडर देऊन काढत असतील, नो प्रॉब्लेम. ड्रेनेजची रिलेटेड बरेचदा विदाउट टेंडर काम, छोटी कामं जी विदाउट टेंडर निघतात. असं ह्याच्यामुळे वाटतं की त्यांनी बिल देण्यासाठी 4 वर्ष लावले. आज मी काम नव्हते केलं, तुम्ही बिल मला का दिलं? तुम्ही 1.5 वर्षानंतर मला बिल देता, कशामुळे देता? काम केलं म्हणून दिलं ना. त्याच्यानंतर तुम्ही वापस त्रास देऊन मला बिल देता 2 वर्षानंतर, झाले त्याला 4 वर्ष. आज 4 वर्षामध्ये किती परिस्थिती बेकार असेल? आज 4 वर्षामध्ये एवढे पैसे लढले, आम्ही पुन्हा कोणतरी घेतलेले असतील, कष्ट केलेला असेल, पुन्हा बायकोच्या गळ्यातलं घांटलं असेल, मुलांचं किंवा यादानी पैसे घेतले असतील. अशा केसमुळे कुठं काय करता येत नाही. माणसाला फक्त 24 घंटे डोक्यामध्ये हे राहतं की न्याय कधी मिळेल. आणि मी काय जास्त शिकलेलो माणूस आहे, मी अडाणी माणूस आहे. जे मला जेवढं समजतं तेवढं मी बोललेलो आहे तुम्हाला. कसं की जे आहे ते क्लिअर सांगतो. काम केलेलं आहे, तुम्ही तिथं चौकशी करा. आज गेल्या हप्त्यामध्ये मी आयुक्त साहेबांशी भेटलो, तर त्यांनी काय सांगितले, त्यांना दाखवलं. ते म्हणले की खालच्या अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही त्यांचं बिल काम केलेलं आहे, तुम्ही त्यांचं बिल देऊन टाका. तर खालचा अधिकारी वरच्या अधिकाऱ्याला उत्तर देतो की बिल देत नाही. मग आता अधिकारी वरचा मोठा का खालचा मोठा? ज्यांना सांगितलं आदेश दिला, काम केले त्यांचं मी नाही, ते तसे म्हणतात. 4 वर्ष त्या लोकांनीच मला त्रास दिला आहे. मग ते कशामुळे देतात त्रास मला? वाजीभाई, तुम्ही नुकसान भरपाईची काय मागणी करणार आहे? जास्त नाही, व्याजासहित नाही करणार. आम्हाला फक्त आमच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे पाहिजे. आणि व्याजामध्ये खरंच हा जरी गरीब असला तरी आम्हाला जास्त पैशाची अपेक्षा नाही. जेवढं कायदेशीर निघेल तेवढंच पाहिजे. व्याजाचा 1 रुपयाही नको. आम्ही तुमच्या सगळ्या समक्ष सांगतो, मीडिया समोर सांगतो की आम्हाला व्याजाचं नको. 4 वर्ष झाले. बरोबर, 4 वर्ष झालेली आहे. तर निश्चित आम्हाला फक्त आमचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढंच पाहिजे, आम्हाला बाकीचं नकोच आहे. आपण तुम्ही हे टाकणार आहे, अट्रॉसिटी लावणार आहे, टाकणार आहे. आता कसं माहिती का साहेब, मी आता पुढचा भाग झाला. मला फक्त एवढं माहिती की मला माझा न्याय मिळावा. मी ह्या गोष्टीमध्ये हे आपलं नाहीये, पण आपलं काय म्हणणं आहे की माझे कष्ट केलेले आहे, माझे कष्टाचे पैसे मिळावं, माझ्यावर अन्याय काय केला याचा प्रश्न मला मिळावा. मग ते खरंच मला जातीमुळे केलं का कशामुळे तुम्ही माझं बिल आहे हे प्रश्न विचारणं मला काम आहे त्यांचं. मी जरी माझ्याकडून चुकला तर जातीचा उल्लेख केला त्याबद्दल मी सॉरी म्हणतो, पण माझं म्हणणं काय आहे त्याच्यात काही चुकण्याचं की माझ्यावर अन्याय का केला? आज तुम्ही 4 वर्ष अन्याय करता, कशामुळे करता? साधं सोपं उदाहरण आहे की मग गरीब माणसाला तुम्ही कशामुळे फसवता? कांबळे साहेब, याच्यावर काय पोलीस तक्रार केली 4 वर्ष? मी पोलिसांपाशी गेलेलो आहे. मी कंप्लेंट केली का? जे पैसे पेंडिंग आहे त्यासाठी तुम्ही लाच मागितली होती त्या अधिकारी. माझ्या अर्जामध्ये सगळे लिहिलेले आहे. त्याने मागितली हो किंवा मागितलेले मला मागितलेले मला बिल काढण्यासाठी मला कुलकर्णी मी वारंवार त्रास दिला. कुलकर्णी म्हणजे चीफ इंजिनियर आहे. चीफ इंजिनियर कुलकर्णी साहेब आहेत. सुहास पाटील डिप्युटी डायरेक्टर आहे. आज जे बी बालेवाडला टेंडर निघतं ते फक्त कुलकर्णी साहेबच काढतो. छोटा असो किंवा मोठा असो, त्यांच्याशिवाय पैसे निघत नाही, बिल निघत नाही, वर्क ऑर्डर निघत नाही. त्यांच्या माहितीच्या अधिकारामध्ये मागितलं होतं मी ही माहिती आहे बघा. आता मला जास्त लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तर त्यांनी काय सांगितलं की कुलकर्णी साहेब चीफ इंजिनियर बालेवाडीमध्ये नाहीये. ज्यावेळेस चौकीमध्ये मी अर्ज घेऊन गेलो त्यावेळेस ते लोक बालेवाडीला चौकीमध्ये कुलकर्णी साहेब आले. ते म्हणले की मी बालेवाडीमध्ये मी गव्हर्नमेंटचा माणूस आहे, मला शासनाने अपॉइंटमेंट केलं. हे की त्यांनी तिथं दिलेलं असेल, मला पैसे नाही दिले, पण ते तिथे येऊन सांगितलं त्यांनी की मी चीफ इंजिनियर आहे आणि मी तिथला गव्हर्नमेंट अधिकारी आहे. किती वर्षापासून कामाला आहे? कुलकर्णी तिथे 20 वर्षापासून काम करत असेल माझा अंदाज, का तर मी तिथं 10 वर्षापासून कामाला होतो. काम घ्यायचं तर त्यांच्या अंडरमध्येच आहे. आता जे बी काम निघतं छोटं मोठं त्यांच्या ह्याच्याशिवाय काम निघत नाही. आणि त्यांनी फसवायचं कारण नेहमी वारंवार फसवलेले त्यांनी. आज ते किती हजाराचं काम होते, किती लाखाचं लाखाचे काम होते. लाखाची कामं तर टेंडर शिवाय ते घेऊ शकत नाही. टेंडर द्यायचं ते मान्य आहे मला, पण मला त्यांनी 3-3 लाखाचे काम द्यायचे. माझा आजपर्यंत एक पण बिल माझं 3 लाखाच्या पुढे नाही. जे बिल माझे 3 लाखाच्या पुढे गेले त्याला टेंडर नव्हतं करत, ते त्यांच्या लेवलनी तर 3-3 लाखाचे बिल काढायचे. 10 लाखाचं बिल निघतं त्यांच्याकडून, तरी तिथे त्यांनी मला आडव्यात घातलेले वारंवार. तुम्ही पण चुकीचे आहात. मी नाही ना साहेब चुकीचा. चुकीचं कशाने? मी काम केलेलं आहे ना. टेंडर न घेतला आहे काम. आज कारण का चुकीचं तसं तुम्ही म्हणू शकता. का तर तिथे जे अधिकारी पहिले होते त्यांच्याकडून, आणि आता मी तिथं ती सिस्टीम आहे
की तुम्ही काम करा, तुम्ही 1 दिवसामध्ये बिल आणि वर्क ऑर्डर तुम्हाला दोन्ही मिळतं. असं नाही की तुम्ही पहिले वर्क ऑर्डर दिली की तुम्हाला बिल भेटतं, तसं नाही. तुम्ही आज काम करा किंवा नका करू, तुम्ही ज्या दिवशी बिल काम केलेलं बिल टाकताना वर्क ऑर्डर तुम्हाला देतात ते, तेवढी त्यांची तिथे क्षमता आहे. असं नाही की ते लोक तुमच्यापासून पहिले वर्क ऑर्डर घेतात किंवा तुम्हाला वर्क ऑर्डर देतात. माझ्यापाशी त्याचे पुरावे आहेत, कारण काय मला अजूनपर्यंत कामं केलेले वर्क ऑर्डर नाही भेटली पण पैसे भेटले. कुठे सर नाही मिळालं नाही मिळालं. आता माझी फक्त विनंती एवढीच आहे समजायला, मला काही लिहिता वाचता नाही किंवा बोलता येत नाही, फक्त मला न्याय भेटून द्यावा एवढं सांगतो मी, दुसरं काहीच नाही. तुमचा अधिकारावर आरोप आहे की तुम्ही टक्केवारी दिली नाही म्हणून तुमचा पेमेंट केलं नाही, असं आहे का? आहे का तसं? आता मी अर्ज जे लिहिलं ना, मला त्यांनी ते पहिले मी तेच सांगतोय, मला काय पहिले सांगायला का मला एवढं समजत नाही. जे घडलं ते मी तुम्हाला सांगत गेलो मी. तर मला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलेच काय म्हणले, पहिलीच वेळेस माझ्या मी समोर बोलतो मी. आज घरामध्ये देखील बोलण्याच्या वेळेस मी माझ्या बायकोला कधी ओरडले तर भेटतोय. ती माझी नाही नाही, मी तुम्हाला सांगतो खरं ते असं. आता घरामध्ये बायकोनी ओरडली तर मला भ्यायची वेळ येते. आज मी एवढ्या मोठ्या लोकांसंगती बोलतो समोरासमोर, म्हणजे माझ्यामध्ये काय तर मनामध्ये माझा राग असेल, मला माझ्यावर अन्याय झाला असेल म्हणून मी तुमच्यापाशी एवढं बोलतो ना. शासनाने ते ब्लू ड्रम बंद करायला पाहिजे. नाही नाही, माझ्यावर अन्याय झाला म्हणून तर मी तुम्हाला सांगतो. आणि कसं माहितीये का की अन्याय झाला पण सिद्ध कसा करायचा, सिद्ध जरी झाला तरी तुम्ही लोक तिथे दाबण्याचा प्रयत्न करतात तिथले अधिकारी लोक. आज मला एकच प्रश्न विचारायचा सगळ्याला, आज तुम्हाला जर महाराष्ट्राचा राज्याचा आयुक्त बोलतो की तुम्ही पेमेंट द्या, तर तुम्ही पेमेंट का देत नाही खालचा व्यक्ती? हे प्रश्न फक्त मला सांगा तुम्ही. ते तुम्ही आज माझ्यावर तुम्ही अन्याय कसा नसेल केला? मुद्द्यावर बोलू ना साहेब तुम्हाला. आता मला जास्त लिहिता वाचता येत नाही, जे माझ्या मनामध्ये मी तुम्हाला बोललो. अहो केलं कसं असं थोडं मला ते 4 वर्ष जर अन्याय झाला तर त्याच्यामधून माणसाला शिकायला काहीतरी भेटतं. अन्याय झाला त्याच्यावर माणसाला शिकायला भेटतं, अनुभव येतो, काय बोलायचं काय नाही, कसं आपल्या संगती घडत कसं गेलं 4 वर्षात त्याच्यावरती मी तुम्हाला बोलतो. माझं मन जे आहे ना ते बोलतो. बघा हे पुरावे, हे ओसी केलेले आहेत. ह्याचं तुम्ही अर्ध बिल दिला, अर्ध बिल बाकी आहे, 3,55,000 तुमची तिथं ओसी केलेले तुम्ही. हे चौकीत केल्यावर तुम्ही 3च बिल देता, 1 बिल ठेवता, बाकी दुसरं बिल आहे ते बी तसंच करता. का करता? सगळं लगेच. फक्त अन्याय नाही झाला पाहिजे. आज माणसाला कळत नाही, आडाने समजत नाही, त्याच्या पाठीमागं कोण नाही, असं नाही झालं पाहिजे. प्रत्येकाला अन्याय झाला तर त्याच्यावर लढायची आणि बोलण्याची हे पाहिजे. थँक्यू. शेवटचं सर, मला न्याय मिळेल का? जर आपण पत्रकार बांधवांनी ह्या गरीबाला सहकार्य केलं, छोटं मोठं आलं तर निश्चित न्याय मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद. सांगितलं का त्यांना? आता कसं आहे माहितीये का की आपण यांच्याकडे जाण्यात त्यांच्याकडे जाण्यामध्ये उत्तर काय मिळणार, हे 4 वर्षामध्ये मी अनुभव घेतलेला आहे. मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आलेला आहे. मला फक्त अनुभव एकच आहे की प्रेसने जरी न्याय देण्याचा प्रयत्न केला तर मला 1 दिवसात नाही भेटत. आज मी ह्याच्याकडे गेलो त्याच्याकडे गेलो, न्याय मिळत नाहीये. हे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत, काहीच नाही होणार. जे हक्काचे पैसे आहेत मला कुणाकडे जायची गरज नाही. मी प्रेसमध्ये आलो हक्काने मागायला तर हक्काने तुमच्याकडून मागतो. या माणसाची गरिबी मी बघितली आहे. काही ठराविक जागेपर्यंत तो बसने येतो, नंतर पायी जातो. मी सुद्धा त्या माणसाला 1 रुपयाने त्रास दिला, फक्त नंबर विनंती.